आजची स्पर्धा आहे सानिका आणि अनिकेत मध्ये. आता स्पर्धा काय आहे पहा, की दोघांना मी प्रश्न विचारणार आहे हा, आणि त्या प्रश्नाचं उत्तर जे पटकन गोल करेल त्याला मिळणार आहे 1 मार्क. त्याला काय मिळणार? 1 मार्क. तर बघूया आपल्याला लोकर मिळते. मेंढी. हा मेंढी. एक वर एक सोड. 1 मार्क. मेंढी. हळूहळू चालणारा जीव. हळूहळू चालणारा जीव काय? गोगलगाय. गोगलगाय. शाबास. वाळवंटातील जहाज म्हणतात याला. शाबास. उंट. 1 रेष ओढ. पाण्यात राहणारा बदक पाण्यात राहते का? नाही ना, मासा पाण्यात राहते. सरपटत चालणारा प्राणी. सरपटत चालणारा प्राणी कोणता आहे? साप. छान. लिही 1. बघा सानिकाचे 3 झालेत आणि अनिकेतचे 2 झालेत मार्क. 1 नी सानिका पुढे आहे. जंगलचा राजा. शाबास. कोण? जंगलचा राजा कोण? त्यानंतर सर्वात उंच प्राणी कोणता आहे? सर्वात उंच प्राणी. शाबास. वा वा वा. अनिकेत पुढे चाललाय. वा वा. जिराफ. सर्वात वेगाने धावणारा. सगळ्यात वेगाने चित्ता. शाबास. बापरे. आमने सामने म्हणजे जवळपास 4 दोघांचे सारखेच आहेत बाबा. त्यानंतरचा प्रश्न आहे पाण्यात व जमिनीवर राहणारा प्राणी. पाण्यात व जमिनीवर राहणारा प्राणी. बेडूक. बेडूक. हा बरोबर. दूध देणारा प्राणी. गाय. लगेच रेष ओढायची. लगेच विसरून जाशील रेष. गाय. शाबास. अंडी घालणारा पक्षी कोणता आहे? अंडी घालणारा. अरे वा वा वा. रात्री उडणारा पक्षी. रात्री उडणारा पक्षी. घुबड. छान. त्यानंतर राष्ट्रीय पक्षी. शाबास. मोर. गाणारा पक्षी. कोकिळा. छान. त्यानंतर बघा पाण्यावर तरंगणारा पक्षी. पाण्यावर तरंगणारा बदक. व्हेरी गुड. छान. खातं खोललंय बाबा अनिकेतने एका उत्तराने. पुढचा प्रश्न आहे सर्वात लहान पक्षी कोणता? छान. दोघांनी पण हात लावला होता. दोघांनी पण रेष ओढू शकला असतात ना. हमिंगबर्ड. हा भारताच्या राजधानीचे शहर. शाबास. अनिकेतच्या खात्यामध्ये 1 गुण मिळाला. त्यानंतर आहे महाराष्ट्राची राजधानी. शाबास शाबास. व्हेरी गुड. जगातील सर्वात मोठा देश कोणता? व्हेरी गुड. वा 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 वा. अनिकेतने बाजी मारली बाबा. जगातील सर्वात लहान देश. शाबास अनिकेत. बीड जिल्हा कोणत्या राज्यात आहे? बीड जिल्हा कोणत्या राज्यात आहे? अरे चुकलं. बीड जिल्हा कोणत्या राज्यात आहे? नाही नाही. व्हेरी गुड. जिल्ह्याचा प्रमुख अधिकारी कोण असतो? कोण असतो? जिल्हाधिकारी. कोण असतो? थोडं बाजूला सरकून सांग. हा कोण असतो? जिल्हाधिकारी. जिल्हाधिकारी. अशा प्रकारे दोघांमध्ये झाली स्पर्धा आणि कुणी जास्तीत जास्त प्रश्नांची उत्तरं सांगितली मोजूया आपण. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. अनिकेतला गुण मिळाले आहेत 12 आणि 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 गुण मिळाले आहेत. सानिकाला दोघं वर्गातील एकदम जास्त अभ्यास करणारी मुलं. बरोबर आहे की नाही? आणि दोघांमध्ये स्पर्धा लावली तर खूप मजा वाटली. मला तर खूप मजा वाटली. तुम्हाला? आणि दोघांमध्ये फक्त 1 गुणाचा फरक पडला. तसे तर दोघंही खूप हुशार आहेत. फक्त आज